महाराष्ट्र कुणाचा मध्ये आज महाराष्ट्रातले ते 8 दिग्गज नेते जे महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण बदलवू शकतात, महाराष्ट्र ढवळून काढू शकतात, महाराष्ट्राचं भविष्य घडवू शकतात असे नेते, त्यातले आजचे आपले पाहुणे आहेत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे। नमस्कार। नमस्कार। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। या संपूर्ण महाराष्ट्राच्या नकाशामध्ये म्हणजे वेगवेगळे प्रांत आहेत, वेगवेगळ्या म्हणजे मराठी भाषाच बोलली जाते पण वेगवेगळ्या प्रकारची मराठी भाषा बोलली जाते। या संपूर्ण महाराष्ट्राचे प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने आहेत। जसं उदाहरणार्थ विदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दुष्काळाचे प्रश्न आहेत, नेहमीच अनुशेष भरून काढण्याचा प्रश्न आहे, मराठवाड्यामध्ये कायम दुष्काळ असतो, पाऊस कमी पडतो असे प्रश्न आहेत, मुंबईचे प्रश्न तर महानगराचा विकट अशा प्रकारचा विस्तार होतो आहे, बकाल होते। तुम्ही स्वतः शिवसेना कार्याध्यक्ष म्हणून महाराष्ट्रभर गेली काही महिने फिरता आहात, तुम्ही सगळा महाराष्ट्र बघता आहात, तुम्हाला काय वाटतं की या महाराष्ट्राच्या समस्या इतक्या मोठ्या आहेत की त्या सोडवणं सोपं नाही का? वाटतं समस्या ही एक संधी आहे? पहिल्या प्रथम मी आपल्या साम वाहिनीला शुभेच्छा देतो। धन्यवाद। तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि आपली सुरुवात एका चांगल्या विषयापासून केलीत त्याच्याबद्दलही आपल्याला मी धन्यवाद देतो। महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या समस्या या विषयाकडे जर का आपण बघितलं, आत्ताच तुम्ही म्हणालात की मराठीच भाषा थोड्या थोड्या अंतरावरती बदलत बदलत बोलली जाते, पण मेळघाटमध्ये मी ज्या वेळेला गेलो होतो कुपोषणग्रस्त भागामध्ये, तिथल्या आदिवासींमध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा त्या लोकांना मराठी येत नाही, त्यांना हिंदी येत नाही आणि त्यांना वेगळीच भाषा आहे त्यांची, ती आहे कोरकू। आता हा असा सगळ्या भाषांनी, विविध परंपरांनी आणि इतिहासाने भूगोलाने नटलेला सजलेला असा हा महाराष्ट्र आहे। वाईट एका गोष्टीचं वाटतं की संपूर्ण देशाकडे जर का आपण पाहिलं तर मला नाही वाटत की महाराष्ट्र एवढा संपन्न वारसा प्रत्येक क्षेत्रामध्ये दुसऱ्या कोणत्याही प्रदेशाला लाभला असेल। समाज सुधारणांचा घ्या, इतिहासाचा घ्या, राजकारणाचा घ्या, प्रबोधनाचा घ्या, कोणताही तुम्ही ताडा आणि तिकडे संपन्न अशी माणसं आहेत आपल्याकडे। किंबहुना महाराष्ट्र ही हिऱ्या माणक्यांची खाण आहे आणि असा हा महाराष्ट्र दिवसागणिक पाठी जाताना पाहिल्यानंतर खरोखर अंतःकरण तिळतिळ तुटतं। या समस्या सुटू शकतच नाहीत का? तर मला असं वाटतं मुळामध्ये या समस्या निर्माण कशा झाल्या? आज 60 वर्षे आपल्या देशाच्या इतिहासाला झाली, महाराष्ट्राचा सुद्धा संयुक्त महाराष्ट्र होऊन 48 वर्षे झाली आणि एकामागून एक संकटच महाराष्ट्रावरती येत आहेत। नुसतं विरोधी पक्षात आहे म्हणून आग पाखड करायची म्हणून मी बोलत नाही, तर याच्यामध्ये प्राधान्याने जर का कोण गुन्हेगार असतील तर ते राज्यकर्ते आहेत। अनेक समस्या अशा आहेत। म्हणजे तुम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी या अर्थाने म्हणायचं का जे जे राज्यकर्ते म्हणजे युती सरकारासहित युती सरकारच्या 4.5 वर्षाच्या कालखंडामध्ये जेवढी आम्ही कामं केली, माझा तर आजही दावा आहे की त्याच्या आधीही आणि नंतरही एवढी कामं झालेली नाहीत। ठीक आहे, एखादी गोष्ट अशी असते की कदाचित ती सोडवायला खूप कठीण असते, पण तुम्ही सोडवण्याचा प्रयत्नच करणार नसाल आणि जर का स्वप्न दाखवणार असाल, एक तुम्हाला फक्त मी प्रश्न विचारतो, गेली 8 ते 9 वर्ष या राज्यामध्ये आघाडीचं सरकार आहे, विजेचं संकट खूप मोठं आहे, 12 तास 14 तास 16 तास। मी सिन्नरला गेलो होतो तेव्हा सभेमध्ये मी जेव्हा बोलत होतो लोकांशी तेव्हा समोरनं मला एका शेतकऱ्याने उठून सांगितलं की उद्धवजी आमच्या गावात 4 दिवस झाले लाईन आलेली नाही। असा हा महाराष्ट्र डोळ्यासमोर दिसत असताना मला थोडंसं तुम्हाला सांगावंसं वाटतं, कारण तुमच्या अगोदर काँग्रेसचे नेते इथे येऊन गेले, मुख्यमंत्री खुद्द येऊन गेले, सुशील कुमार शिंदे जे देशाचे ऊर्जा मंत्री आहेत ते येऊन गेले, त्या सगळ्यांनी बोलताना कुठे ना कुठे किंवा आर पाटील उपमुख्यमंत्री येऊन गेले आणि कुठे ना कुठे बोलताना एनरॉन प्रकल्प अरबी समुद्रात बुडवण्याची चूक आणि मग ती परत आणण्यात लागणारा वेळ आणि त्यातून गेलेला पैसा, हा जो बॅकलॉग आहे तो ऊर्जा समस्येला सगळ्यात मोठा धक्का कारण आहे असं मांडलं तर तुम्ही उत्तर? ठीक आहे, एनरॉन प्रकल्प हा एकमेव प्रकल्प फक्त आपल्या राज्यासाठी आहे का? दुसरे कोणते प्रकल्प तुम्हाला दिसत नाहीत? एनरॉन आल्यानंतर महाराष्ट्रातल्या किती प्रदेशाला वीज मिळणार आहे? आणि एनरॉन आम्ही काय केलं? आम्ही बंद नाही पाडला। एनरॉनशी आधीच्या सरकारने जे एक ॲग्रीमेंट केलं होतं त्यातल्या वाईट गोष्टी ज्या होत्या, ज्या राज्याला अहितकारक होत्या, त्या आम्ही बदलून घेतल्या आणि म्हणून केवळ एनरॉनकडे बोट दाखवून आपल्याला पापातनं सुटता नाही येणार। बरं ठीक आहे, एनरॉन बंद पाडला त्या विषयावरती वेगळा विषय होऊ शकतो एनरॉन हा, पण त्याच्यानंतर गेल्या 9 वर्षांमध्ये
इतर इतर जे काही कंपन्या आहेत त्यांच्याबरोबर म्हणा किंवा इतर मार्ग काही हाताळून तुम्ही वीज निर्मिती का नाही केलीत? किती उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये आले? किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली? त्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये किती मंत्री गेलेले आहेत? आता इथे एक दुसरा प्रश्न, तुम्ही विरोधी पक्षामध्ये आहात आणि शिवसेना हा एक प्रबळ पक्ष आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर काम केलेली जी पिढी होती, म्हणजे माननीय दत्ताजी साळवी होते, वामनराव महाडिक होते, अनेक जण होते, म्हणजे ते वृद्ध झाले किंवा आता ते दिवंगत झालेले आहेत त्यातले काही जण, प्रमोद नवलकर, ह्या सगळ्यांना कित्येक वर्षाच्या प्रक्रियेतनं राजकीय अनुभव होता, प्रशासकीय अनुभव होता, त्यांना फाईल आणि सगळं नवीन बघण्याची समजण्याची एक हातोटी होती. ती पिढी बाजूला झाली. दुसरीकडे शिवसेनेमधनं दोन तीन दिग्गज नेते म्हणजे गणेश नाईक आहेत, छगन भुजबळ आहेत, काळाच्या ओघात, आणि नारायणराव राणे आहेत, हे पण निघून गेले. राणेनं काढलं. म्हणजे नारायण राणेनं काढलं. तर या सगळ्यांच्या जाण्यामुळे नंतर जी ती पिढी अस्तंगत झाली. आता जी नवीन माणसं आहेत, ज्यांनी आता नव्याने सत्ता जेव्हा येऊ शकते किंवा येईल, तेव्हा प्रशासकीय अनुभव, मी त्याच्यावर बोलणार होता. म्हणजे आमची अशीच इच्छा आहे की प्रत्येकाने मिळून महाराष्ट्र मोठा करावा, भरभराटीला न्यावा, समृद्ध व्हावा. ज्याला कोणाला जमेल त्याने महाराष्ट्र मोठा करावा. अवश्य. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची म्हणून महाराष्ट्र बदलवण्याची ताकद, मी रस्त्यावरची किंवा संघटना म्हणून नाही म्हणत आहे, प्रशासकीय ताकद किती आहे? सत्तेत आल्यावर किंवा सत्तेत आलात तर या प्रकारच्या प्रशासकीय कुशलतेने बदलण्याची, कारण जुनी माणसं आता राहिली नाहीत, ज्यांना माहिती होतं, ज्यांना तुम्ही निवडून दिलं होतं, ज्यांना मोठं केलं होतं, ज्यांना ग्रूम केलं होतं बाळासाहेबांनी, ते एकतर सोडून गेले, म्हातारे झाले किंवा आता हयात नाहीत. तर तुम्हाला हे किती सोपं वाटतं? पहिली गोष्ट, मी म्हणजे नुसतं तोंड देखले बोलत नाहीये, पण पुन्हा एकदा आपल्याला मी धन्यवाद एवढ्यासाठी देतो की शिवसेनेला आपण प्रबळ पक्ष समजत आहात. कारण हे सगळं जे काही घडत होतं गेल्या 2-3 वर्षामध्ये, त्यावेळेला काही जणांना शिवसेना प्रमुखांनी काढलं, काही जण शिवसेना सोडून गेले, आणि त्याच्यानंतर शिवसेना आता संपली. शिवसेनेला भवितव्य नाही. शिवसेनेमध्ये आता काही राम राहिलेलं नाही. उद्धव ठाकरे हा नुसता कारकुन्या करणार आहे, ह्याच्यात नेतृत्व गुण नाही. हे सगळे आरोप मी सहन केले. जर का शिवसेना प्रमुख त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठी भक्कम नसते आणि शिवसैनिक माझ्यासोबत उभे राहिले नसते, तर मला असं वाटतं आज आपण मला मुलाखत घ्यायला बोलवलं नसतं. मी एक गोष्ट सांगू इच्छितो. आम्ही सातत्याने, म्हणजे मी स्वतः शिवसेनेवर बऱ्याचदा टीका केलेली आहे. एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवली पाहिजे, ज्या अर्थी एवढ्या जोराने टीका करायची गरज पडते त्या अर्थी तुम्ही प्रबळ आहात. धन्यवाद पुन्हा एकदा. फक्त एक गोष्ट मी इकडे अत्यंत महत्वाची सांगू इच्छितो की शिवसैनिकांना अजून कोणी ओळखलं नाही. ज्यांनी शिवसेना प्रमुखांना दुःख दिलं त्यांना शिवसैनिक कधीही आपलं समजत नाहीत आणि शिवसैनिक कधीही माफ करत नाहीत, करणार नाहीत. हे शिवसैनिकांबद्दल ज्यांचा गैरसमज आहे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि शिवसैनिक हा आलेल्या आव्हानाला घाबरत नाही, कधीच घाबरत नाही. आज सुद्धा आम्ही गावोगावी जातो आहोत, जे विषय आम्हाला समजत नव्हते ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी अनुभवातून शहाणपण येतं. ज्या काही परिस्थितीतनं आज महाराष्ट्र जातोय, नुसतं इकडे बसून आपल्याला कळेल अशातला भाग नाहीये, पण ते फिरल्यानंतर, त्यांच्याशी बोलल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या उलगडत जातात.